नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन करण्यात आले. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातील पुतळ्यात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, सुनील वाघ, आमदार राम भदाने, पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य महनीय. मात्र या आपल्या राष्ट्रात अनेक जणांना याबाबत माहिती नव्हती, म्हणून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, केंद्र व राज्याने संयुक्तपणे भारतीय जनता पार्टीतर्फे एक 15 दिवसाचा संपूर्ण राष्ट्राला आणि राज्याला एक कार्यक्रम दिला होता की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जी काही अतिशय चांगली कामं त्यांनी एक राजमाता म्हणून केली ती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून विविध कार्यक्रम पूर्ण राज्यात होत होते. आपल्या धुळे जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून मी आमचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावळ, आमदार रामभाऊ भदाने, आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या 10 दिवसापासून विविध कार्यक्रम केले. विशेष करून शिंदखेडा, दोंडाईचा, सोनगीर, आंबोडे, तसेच जैतानं या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचे ज्या ज्या ठिकाणी स्मारक आहे त्याची स्वच्छता करून त्याची पूजा करणे, तसेच महादेवाची विशेष करून महिला भगिनींकडून आरती करणे, असे विविध कार्यक्रम आणि अहिल्यादेवीविषयीचे अतिशय चांगलं माहिती पुस्तक आम्ही या धुळे जिल्ह्यात जनतेपर्यंत पोचवलेत. आणि अहिल्यादेवींचं जे खूप चांगलं काम आहे, कार्य आहे, माहेश्वर ते चौंडीपर्यंत. चौंडी हे त्यांचं जन्मस्थान, चौंडी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा जवळपास 600 कोटी रुपये माननीय फडणवीस साहेबांनी कॅबिनेट बैठक घेऊन तिथं मंजूर केले असून तिथेही कामाला आज फडणवीस साहेबांच्या हस्ते, आज स्वतः फडणवीस साहेब चौंडीला आहेत, तिथं आज त्यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. अशा प्रकारे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 300व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टीतर्फे राबवण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांनी जनतेने यासाठी सहकार्य. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.